माधवदास महाराज की सियावर रामचंद्र की पवन सुत हनुमान की उमापति महादेव की बोलो भाई सभी साधु संतन की गौ माता की गोपाल कृष्ण भगवान की हर 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 हर। सिद्धबाल हनुमान मंदिर संस्थान की ओर से आप सभी को नववर्ष की शुभकामनाएं देते हुए, जहां एक ओर महाराज श्री के नेतृत्व में गौशाला चल रही है, ऐसे में महाराष्ट्र शासन ने उठाया एक गौ सेवा के लिए उचित कदम, जिसमें 50 रुपये प्रतिदिन अनुदान जो गैया को दिया जाता है, उसके माध्यम से आज तमाम महाराष्ट्र में की गौशालाएं फल फूल रही है, बड़ी हो रही है। उसका उदाहरण दाभेरी विचोरी इस परिसर की यह गौशाला माधवदास महाराज के नेतृत्व में चल रही है और माधवदास महाराज के नेतृत्व में राज्य शासन द्वारा दिए गए निधि का सही सकारात्मक उपयोग हो रहा है और इसी गौशाला का तमाम महाराष्ट्र के गौ सेवक गौ रक्षक यह ऐसी आशा करते हैं। वहीं महाराष्ट्र शासन का पुनश्च माधवदास महाराज तथा महाराष्ट्र की तमाम गौ सेवाओं की तरफ से महाराष्ट्र शासन का पुनः एक बार हार्दिक अभिनंदन और आभार हम यहाँ पे व्यक्त करते हैं। आज गुढीपाडवा मराठी वर्षाला सुरुवात, या ठिकाणी आम्ही सर्व मंडळी परिसरातील वेगवेगळ्या गावातील लोक आणि खरं म्हणजे महाराजांची सद्भक्त इथे एकत्र झालो। आजच्या दिवसाचं महत्त्व एवढंच की आमच्या गोरक्षणामध्ये ज्या गायी आहेत, या गायींना आजच्या दिवसाला गोड खाऊ घालणे, सकस पोषण आहार देणे, फ्रूट देणे अशा प्रकाराचं औचित्य साधून वंदनीय माधवदास महाराजांनी आजचा उपक्रम हा पूर्णत्वास नेलेला आहे। या सगळ्या बाबीचं श्रेय असं आहे की यापूर्वीला त्या गायींसाठी कोणत्याही प्रकाराची मदत मिळत नसायची, परंतु सध्या असलेलं महाराष्ट्र शासन यांच्या वतीने गायीला प्रति दिवसासाठी 50 रुपयाचं अनुदान मिळत आहे। ही अवभाग्याची गोष्ट आहे आणि यासाठी आम्ही महाराष्ट्र शासनाचे निश्चित आभारी आहोत। दुसरी गोष्ट अशी आहे की यामुळं ह्या सकस आहारामुळं गायींमध्ये खूप चैतन्य दिसत आहे, अंगावर त्यांच्या एक चांगलं एक मांस वगैरे दिसत आहे, नाहीतर खूप पोषित दिसत होत्या। आता आम्ही बघत आहोत गायींची चांगली प्रकृती वगैरे चांगली आहे, सुदृढ आहेत। या संस्थानामध्ये सिद्धबाल हनुमान संस्थान, नबीपूर, दाभेरी, विचोरी आणि केकतपूर यांच्या वतीने एक गोरक्षण चालवल्या जात आहे। या गोरक्षणासाठी शासनाकडून आज जी मदत मिळते आहे, प्रति गाईला 50 रुपयाप्रमाणे जी मदत मिळत आहे, या मदतीचं इतकं चांगलं आम्हाला प्रत्यंतर दिसून येत आहे की हा सगळा खर्च महाराज गायींसाठी खर्च करत आहे आणि या सहकार्यामुळं आम्ही महाराष्ट्र शासनाचे खरोखर आभारी आहोत। श्री सिद्धबाल हनुमान गौरक्षण संस्था दाभेरी विचोरी केकतपूर श्री संत माधवदास महाराज यांच्या नेतृत्वामध्ये या गोशाळेचं संचालन चालू आहे आणि हा सर्व गोवंश कसायांजवळून पकडलेला आणि शेतकऱ्यांजवळून आलेला आहे। महाराष्ट्र शासनाने जे 50 रुपये प्रति गोवंश प्रति गाय अनुदान आज सर्व गोशाळांना दिलं, त्या निमित्तानं आणि मराठी हिंदू नववर्षाच्या निमित्तानं आज ह्या सर्व गायींना गूळ, फल, फ्रूट, टरबूज, हिरवा भाजीपाला सर्व खाऊ घालण्यात आलं आणि नवीन वर्षाची सुरुवात या गोवंशाच्या संवर्धनानं, रक्षणानं आणि याला वर्षभर चांगलं कसं सकस देता येईल या संकल्पानं आमच्या सिद्धबाल हनुमान गौरक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री माधवदास महाराज, दाभेरी विचोरी केकतपूर येथील सगळे ग्रामस्थ आणि महाराजांचे भक्त आज इथे उपस्थित झाले आणि सर्व गायींना गूळ, टरबूज, फळ, हिरवा भाजीपाला, वांगे तसेच हिरवा मका जो सकस आहार आहे तो दिला आणि महाराष्ट्र शासनाचे सिद्धबाल हनुमान संस्थेच्या वतीने पुनश्च आभार व्यक्त करत आहे। सर्व गौरक्षक, माधवदास भक्त मंडळ, मित्रमंडळ परिवार, महाराष्ट्र सरकारचे मनापासून आभार व्यक्त करतो। जय गो माता, जय श्रीराम, हर हर महादेव।